बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे 4 बांगलादेशी आता अटकेत आहेत। नाशिकच्या पाथर्डी गावात हे बांगलादेशी राहत होते। 4ही बांगलादेशींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपासही सुरू करण्यात आला आहे। नाशिकमधली ही बातमी आहे। 4 बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत होते। अधिक माहिती घेऊयात। किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किशोर, काय अधिक माहिती? रात्री उशिरापर्यंत यांना ताब्यात घेण्यात आले। गेल्या अनेक दिवसापासून हे वास्तव्य करत होते। त्यामध्ये त्यांच्याकडे कोणतंही नागरिकत्व नव्हतं भारतातलं आणि हे भाडे तत्वावर नाशिकचं ज्या पाथर्डी गाव म्हटलं जातं शहरातीलच भाग आहे। या शहरातील या भागात हे 4 लोक राहत होते आणि कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे नागरिकत्व नसताना पोलिसांना ATS या विभागांना माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे त्यांना आधी त्यांची विचारपूस करण्यात आली। विचारपूस करण्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं, परंतु जो घर मालक आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। गोरक्षनाथ जाधव म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे। कारण ह्या लोकांनी यांनी तर त्यांची कोणतीही तपासणी न करता, कोणतंही आधार कार्ड न करता तपासता यांना वास्तव्य दिले होतं। आता हे वास्तव्य कधी पासून होतं याची देखील तपासणी सुरू आहे। रात्री उशिरा हा इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी किशोर। तर 4 बांगलादेशींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर ज्या घर मालकानं या सगळ्यांना राहण्याची व्यवस्था करून दिली त्या घर मालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले।